लाडकी बहीण योजनेचे आता एक प्रतीक्षा करण्याची वेळ एक संपलेली आहे, की एक आनंदाची बातमी आहे, की बाबा तुम्हाला आता महिन्याला रक्कम जी होती, तर ₹1,500 जागी त्यांनी 2100 केलेली आहे. आता कशा पद्धतीनं कोणत्या महिलेला होणार आहेत, वर्षाला किती भेटणार आहेत, कशा पद्धतीने ज्या महिलेने नंतर फॉर्म भरलेत, अंगणवाडी सेविकेकडे भरले त्यांची काय होणार, कशा पद्धतीने संजय गांधी योजनेचं याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता या योजनेबद्दल आता बरेच हे झालेले आहे. आता काय लाडकी बहीण योजनेचे आता जे महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारने आता लाडकी बहीण योजना म्हणजे याची सुरुवात केलेली आहे. आता याची सुरुवात जुलैपासून झालेली आहे. आता जुलैपासून सुरुवात झालेली महायुती सरकारने त्याची योजना सुरू केली होती, लाडकी बहीण योजना. तर महिन्याला ₹1,500 त्यांनी दिलेले आहेत. आता काही जणाला 2 आलेत हप्ते, काही जणाला 3 आलेत, काही जणाला 4 आलेत, काही जणाला 5 आलेत. आता जे 6वा जे हप्ता जे येणार आहे, याच्यामध्ये वाढ केलेली आहे. आता याच्यात 1,500च्या जागी त्यांनी काय केले 2100 केलेली आहे. आता याच्यामध्ये वाढ केलेली आहे. आता जे महाविकास आघाडीचे जे सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, यांनी काय म्हटलेलं आहे, की बाबा आम्ही जी लाडकी बहीण योजना आहे, तर त्याचं आम्ही काय करणार नाव बदलून महालक्ष्मी योजना असं करणार आहे. आता त्याच्यामध्ये वाढ कशा पद्धतीने हे जर हे म्हटले 2100 करणार होतं. महाविकासचे सरकार जर आलं तर तुम्हाला ₹3,000 महिन्याला मिळणार आहेत. मग आता याच्यामध्ये सरकार कुणाचं येऊ? सरकार आता याच्यामध्ये एक आनंदाची बातमी एक अशी आहे, की बाबा सरकार कुणाचं येऊ, आपल्याला याच्याशी काहीही घेणं-देणं नाही. पण ही योजना आल्याच्या नंतर कोणतंही सरकार आल्याच्या नंतर ही योजना बंद करता येत नसती. म्हणजे कुठल्याही प्रकार म्हणजे जर महायुतीनं ही योजना सुरू केली, पण महाविकास आघाडीला आले जर तर त्यांना ही योजना बंद करता येत नसती. ही इतकी प्रॉपर म्हणजे एकदम भयानक गाजलेली योजना आहे आणि ही योजना बंद करता येत नाही. म्हणजे काय केलेलं आहे महाविकास यांनी काय केलं त्याचं नाव बदलून केलं. म्हणजे ही योजना फक्त राहणार चालू, फक्त नाव करणार. म्हणजे लाडकी बहीण योजना होती त्या जागी महालक्ष्मी योजना सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये ₹3,000 महिन्याला देणार आहेत. वर्षाला ₹36,000 तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत महालक्ष्मी योजना अंतर्गत देणार आहेत. आता महायुतीने काय केलेलं आहे ₹2100 दिलेले आहेत. म्हणजे याचे किती ₹25,200. तर याची काय केलेले आहेत ₹3600 म्हणजे ₹36,000 असा त्याच्यामध्ये हे झालं. आता याची रक्कम मिळणार कधी? आता याची रक्कम आता म्हणजे मतदान जे आहे 20 तारखेला मतदान आहे. त्यानंतर मतदान झाल्याच्या नंतर 23 तारखेला मतमोजणी आहे. हां, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त आपला जे मतदानाचा जे अधिकार आहे ते आपण कर्तव्य जे आहे आपल्या मतदानाचं ते कर्तव्य तुम्ही निभवायचं आहे. कुणालाही तुम्ही मतदान करा असंही माझं काही म्हणणं नाही, की बाबा तुम्ही या पक्षाला करा, त्या पक्षाला करा, माझ्याकडे तुमची योजना कुणीही जरी सरकार आले तर ही योजना बंद पडणार नाही. असं आता याच्यामध्ये अनेक प्रकारचे आता याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरले आहेत. म्हणजे म्हणजे मागच्या वेळेस डेट वाढवली होती. आता याच्यामध्ये अंगणवाडी सेविका म्हणजे भरलेले फॉर्म आहेत. आता त्याचे पण कसं आहे तर त्या महिलेचे फॉर्म पेंडिंग आहेत. आता याच्यामध्ये आचारसंहिता संपल्याच्या नंतर तुमचे ते फॉर्म तुमचं पूर्ण करेक्शन होणार. करेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला पण त्याचे पैसे मिळणार. आता याची रक्कम जी आहे तुम्हाला जी ती हे तर तुम्हाला 2100च्या प्रमाणे मिळतील. आता याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता 2100 भेटतील किंवा तुम्हाला ₹3,000 भेटतील. जे सरकार आले आचारसंहिता संपल्याच्या नंतर तुम्हाला त्याची रक्कम तुम्हाला मिळून जाईल. आता आता याच्यामध्ये कसं ज्या महिलेचे तुम्हाला 2 हप्ते आलेत, 3 हप्ते आलेत, 4 हप्ते आलेत किंवा 2च हप्ते आलेत, काही जणाला 1,500 आलेत, काही जणांना 4,500 आले. आता या महिलेने काय करायचं आपलं खातं डीबीटी आहे किंवा नाही हे चेक करायचं आधी. आता कुठे आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारचा बँक वगैरे किंवा व्यवहार बंद असं कुठलाही नाही. तर तुम्हाला काय करायचं बँकमध्ये जाऊन तुमची डीबीटी वगैरे आहे का नाही, आपलं खातं ऍक्टिव्ह आहे का नाही आहे, याचं सर्व काही करायचं तुम्ही चेक करा आणि शक्यतो तुम्ही खातं जॉईंट खातं देऊ नका. आणि आता कसं आहे माहिती का, जे महिला आता या फॉर्म म्हणजे फॉर्म भरलेले नाहीत, वंचित राहिलेल्या आहेत म्हणजे काही काही महिला आता या फॉर्म पासून
भरले नाहीत. काही जणांचे काय झाले तर 4 महिने कमी पडलेत, काही जणांचे 4 म्हणजे 11 महिने कंप्लीट पडलेत, काही जणांचे 1 महिना कंप्लीट त्याचा फॉर्म ऑनलाईन भरला गेलेला नाही. म्हणजे काही महिलेला असतील, की आता 21 वर्ष 6 महिने झालेत, म्हणजे 6 महिने झालेत किंवा 2 महिने उरलेले होते. पण याच्यामध्ये फॉर्म भरता आला नाही. या महिलेला सुद्धा याची डेट तुम्हाला म्हणजे सरकार आचारसंहिता संपल्याच्या नंतर हा अजून पुन्हा डबल फॉर्म भरण्यासाठी तारीख त्याची येणार आहे, साईट येणार आहे. आता याच्यामध्ये आता बरेच महिलेचे कमेंट आले होते, की बाबा संजय गांधी योजना जी ज्या महिलेच्या नावानं चालू आहे, त्या महिलेला पैसे येणार नाहीत. आता पोर्टलवर आता काही काही महिलेनं नारी शक्ती ॲपवर फॉर्म भरलेले आहेत. आता त्यांचं डिटेल किंवा काहीच म्हणजे ते ॲप ओपन होत नाही किंवा दिसत नाही, काहीच नाही. कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. तुम्हाला जर संजय गांधी योजनेचे जर तुम्हाला पैसे जर मिळत नसतील, तर तुम्हाला ही योजना तुमच्या नावानं कंटिन्यू राहील.